नमस्कार, U24 न्यूजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजपासून आपण U24 न्यूजवरती एक नवीन कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा यूथ आयकॉन। या कार्यक्रमामध्ये आपण काही अशा तरुणांना भेटणार आहोत ज्यांनी आपली अपार मेहनत आणि भरपूर कष्ट करून आपल्या महाराष्ट्राची शान वाढवली, आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलं। आणि आज आपण या कार्यक्रमाचा पहिला भाग करणार आहोत आणि आपण पहिल्या भागामध्ये आपण भेटणार आहोत विरारचा वर्ल्ड फेमस आयर्न मॅन, अल्ट्रामॅन हार्दिक पाटील याला। हार्दिक पाटील याची नवीन ओळख करून देण्याची काहीच गरज नाही। त्याने एकापेक्षा एक असे मोठमोठे महापराक्रम केलेले आहेत आणि त्याने नुकतीच अमेरिकेतल्या फ्लोरिडा या शहरामधील अल्ट्रामॅन ही महाकठीण अशी स्पर्धा त्याने विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केलेली आहे। ही स्पर्धा विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे की हार्दिक पाटीलचा हा जो प्रवास आहे, आयर्न मॅन, अल्ट्रामॅन हा जो एकंदर प्रवास आहे, या प्रवासामध्ये त्याला किती मेहनत करावी लागली, काय काय अडथळे त्याला आले आणि हे सर्व केल्यानंतर तो आज एक जगप्रसिद्ध असा एक खेळाडू बनलेला आहे। आणि या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला काय काय करावं लागलं हा सर्व प्रवास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत अर्थातच अल्ट्रामॅन हार्दिक पाटील। हार्दिक नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे U24 मराठीचा हा नवीन कार्यक्रम महाराष्ट्राचा यूथ आयकॉन या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आणि सर्वप्रथम मी तुमचं तमाम वसई विरारकरांच्या वतीने मी तुझं भरपूर अभिनंदन करतो की एवढी मोठी स्पर्धा, ही एक कठीण अशक्यप्राय असलेली अल्ट्रामॅन स्पर्धा ही विक्रमी वेळेमध्ये तू पूर्ण केलेली आहेस, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन। तर माझा पहिला प्रश्न असा असेल की जी आताची जी पिढी आहे, या पिढीतले जे तरुण आहेत ते शक्यतो म्हणजे क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, या खेळांकडे जास्त आकर्षित होतात। तू काही करू शकला असतंस, कारण तुझ्याकडे सर्व काही म्हणजे तुला भेटू शकलं असतं, पण तरी पण तू ही इतकी कठीण आणि इतकी जी मेहनत ज्याला करावी लागते हे क्षेत्र का निवडलं? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की माझा प्रवास तुम्ही वसई विरार तसेच बरेच सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करण्याची डिसिजन घेतलेला आहे। मी हा प्रवास का चूज केला किंवा मी हा स्पोर्ट्स का चूज केला असा प्रश्न तुमचा आहे। त्या संदर्भात मी असं बोलू इच्छितो की मी लहानपणापासून म्हणजे अगदी शालेय जीवनापासून स्पोर्ट्समध्येच मला रुची होती। खरं तर स्पोर्ट्समध्ये रुची अशासाठी होती की अभ्यासात मला कंटाळा यायचा, त्या निमित्ताने मी त्या कारणाने मी स्पोर्ट्समध्ये वळलो आणि मग कुठून तरी पळवाट काढून कुठले तरी वेळ देणं हे मला त्यावेळेला असं डोक्यात होतं, जे बालपण होतं, विच वॉज नॉट राईट थिंग, जे आता कळते। पण तरी पण मी लहानपणापासून शालेय जीवनापासून स्पोर्ट्समध्ये होतो। वसई तालुका कला क्रीडा महोत्सव हा सर्वांना परिचयाचा आहे। अगदी 6वी ते 10वी परत शालेय जीवनामध्ये मी प्रत्येक स्पोर्ट्समध्ये त्या तालुका लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला मी थ्रोईंग इव्हेंट्स आणि स्विमिंगमध्ये पार्टिसिपेट असायचो। 10वी परत मी बरेचसे वसईतले पदक जिंकले। महाविद्यालय जीवन माझं चालू झाल्यानंतर थोडं बाहेरचं खाणं पिणं वाढलं, आहारावरचं नियंत्रण सुटलं, बाहेरचं फूड कन्झ्युम केल्यामुळे अचानक वजन वाढलं गेलं। सो 11वी 12वी असताना खूप वजन वाढलं, तर कोणीतरी सल्ला दिला की रनिंग चालू कर, जेणेकरून तुझं वजन कमी होण्यास मदत होईल। आणि रनिंग चालू करता करता जिममध्ये जाताना बरेचसे जिममध्ये जे जुने व्यायामपटू होते त्यांना बघून उत्स्फूर्त झालो आणि माझा प्रवास मी बॉडी बिल्डिंगकडे वळवला। तो मी जवळपास 3 ते 4 वर्ष प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात देखील मी केलेली आहे। ज्युनियर महाराष्ट्र श्री, ज्युनियर नॅशनल लेवल, वसई तालुका, तसेच बरेचसे पदक म्हणजे ग्रुप विनर, सेकंड नंबर हे मला मिळालेले आहेत बॉडी बिल्डिंगमध्ये। 2007 ते 2009 परत मी बॉडी बिल्डिंग केलेली आहे। 2009चं युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं टायटल देखील माझ्याकडे आहे। वर्तक कॉलेजमधून मी सहभागी झालेलो। आणि बॉडी बिल्डिंग सोडल्यानंतर साहजिकच आहे, व्यायाम सोडल्यानंतर माणूस लठ्ठ होतो, खाण्याची कंट्रोल नसेल तसं। सो तेच माझ्या सोबत झालं, जे जनरल आहे, आणि खूप वजन वाढलं। जवळपास मी 110-108 किलोचा झालो। आणि त्यावेळेला मला आठवलं की वजन कमी करायला सोपा आणि एकमेव मार्ग आहे तो म्हणजे रनिंग करणं। सो मॅरेथॉन कडे वळण्याचा अजिबात प्लॅन नव्हता। इनिशियल प्लॅन होता की वजन कमी करायचं आहे आणि शरीर आटोक्यात आणण्याचं। मी ऑस्ट्रेलियाला हॉलिडेसाठी असताना जिममध्ये सहज धावत होतो, त्यावेळेला सिडनीला मॅरेथॉन होती। सिडनी मॅरेथॉन असताना त्यावेळेला मला बरेचसे लोक मॅरेथॉन पटू रस्त्यावरून धावताना दिसले
आणि तेव्हाच एक विचार आला डोक्यात की लाखो लोक, करोडो लोक जगातली धावतात, तर आपण का नाही. तर मग ते ट्राय करण्यासाठी मी डिसेंबर 2014 महापौर मॅरेथॉन इथे आपल्या वसई विरारमध्ये असते, ती 3-1 महिने मी प्रॅक्टिस केली आणि डिसेंबरला महापौर मॅरेथॉन मध्ये मी प्रथम सहभागी झालो. 21 किलोमीटरची स्पर्धा मी कंप्लीट केली 2.5 तासामध्ये. दॅट वॉज माय फर्स्ट हाफ मॅरेथॉन. आणि त्यानंतर मला हे आवड निर्माण झाली, ॲप्रिसिएशन मिळायला लागलं सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवरून. त्यामुळे मी आजूबाजूला शहरात, राज्यात किंवा देशात बरेचसे छोटे मोठे मॅरेथॉन किंवा मॅरेथॉन रिलेटेड स्पोर्ट्समध्ये सहभागी झालो आणि माझी तिकडून मॅरेथॉनची जर्नी चालू झाली. आणि मॅरेथॉनची जर्नी चालू झाल्यानंतर एका ट्रायथलॉन म्हणजे स्मॉल डिस्टन्स ट्रायथलॉन इव्हेंटसाठी मी पुण्याला गेलेलो. तिथे एक व्यक्तीने अमेरिकेमध्ये त्याने आयर्नमॅन कंप्लीट केलेली आणि त्या वेळेला मला माझ्या मित्रपरिवारांना ही माहिती मिळाली की आयर्नमॅन ही स्पर्धा असते. आता जनरली आपल्याकडे एवढा अवेअरनेस अजून देखील नाहीये, ही खंतेची बाब आहे. पण त्याच्यात आयर्नमॅन बद्दल किंवा ट्रायथलॉन बद्दल मी प्रेक्षकांना माहिती देऊ इच्छितो. सो बेसिकली आयर्नमॅन किंवा ट्रायथलॉन ही स्पर्धा म्हणजे ट्रायथलॉन स्पर्धा म्हणजे 3 स्पर्धा प्रकाराचा एकत्रितरित्या करण्यात आलेला स्पर्धा प्रकार आहे, ज्याला ट्रायथलॉन बोलतात. ज्यामध्ये स्विमिंग, नंतर सायकलिंग आणि नंतर रनिंग हे असे 3 स्पर्धा प्रकार असतात. आणि आयर्नमॅन हा ट्रायथलॉन या स्पर्धा प्रकारामधला सगळ्यात कठीण समजला जाणारा 1 दिवसीय स्पर्धा प्रकार आहे, ज्यामध्ये जवळपास 4 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि मग नंतर 42 किलोमीटर रनिंग हे असे 3 स्पर्धा प्रकारात दिलेल्या वेळेत कंप्लीट केले तर तुम्हाला आयर्नमॅन ही पदवी दिली जाते. तर त्या दरम्यान माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस चालू केली, त्या अनुषंगाने तयारी चालू केली आणि माझी पहिली फुल आयर्नमॅन जी मी नोव्हेंबर 2015ला ॲरिझोना US मध्ये मी कंप्लीट केली. आणि त्याच्यानंतर शरीराला सवय झाली, थोडा कठीण इव्हेंट होता, डेफिनेटली ॲप्रिसिएशन मिळत होतं, त्याच्याने अजून वाव मिळत होता, आवड निर्माण झाली. फिजिकल फिटनेस बरोबर मेंटल फिटनेस हा या खेळामध्ये निश्चित गरजेचा आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला कळते की तुमची मानसिक कॅपॅसिटी किती आहे, तुम्हाला मनावर किती ताबा आहे. त्याचबरोबर बरेचसे बाहेर जाऊन बरेचशा विविध क्षेत्रातील लोकांची चर्चा आणि त्यांचा अनुभव घ्यायला एक आवडायला लागलं. त्यामुळे आज परत मी त्याच जोशाने, त्याच जोमाने वर्कआउट करतोय. बरेचशा कंट्रीजमध्ये मी सहभागी होतोय आणि जो परत फिजिकल फिटनेस आहे, थोडाफार वेळ मिळतोय, त्या अनुषंगाने मी जो परत वेळ आहे, फिटनेस आहे, तो परत मी कंटिन्यू करत राहील. आणि हे एक पॅशन म्हणून माझं झालेलं आहे की जब तक हे जान तब तक करूंगा असं आहे. अरे क्या बात आहे. तर मला आणखीन एक तुम्हाला गोष्ट विचारायची आहे की जे आपला प्रवास अतिशय वाखाणण्याजोगा आणि कौतुकास्पद आहे, थक्क करणार आहे. आता मला असं विचारायचं आहे तुम्हाला की असं म्हणतात की माणसाला काहीतरी कमवायचं असेल तर त्याला काहीतरी गमवावं लागतं. आता एक नॉर्मल माणूस असतो, तो त्या माणसाचं आयुष्य असं असतं की तो कुठेही जातो, कोणत्याही फंक्शनला जातो, काहीही खातो, कितीही वाजता झोपतो, कितीही वाजता उठतो, त्याला म्हणजे काही कुठल्या गोष्टीची मर्यादा नसते किंवा काही बंधन नसतं. परंतु हार्दिक पाटील याने हजारो मेडल्स मिळवलेले आहेत, इतकी पदक मिळवली, इतकी किताब मिळवले आहेत. हे सर्व मिळवण्यासाठी हार्दिक पाटीलला काय काय सोडावं लागलं, म्हणजे कुठल्या गोष्टींवर त्याला पाणी सोडावं लागलं? बरोबर आहे. जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की कुठल्या तरी शिखरावर पोहोचण्यासाठी सर्व गोष्टी घेऊन आपण शिखरावर पोहोचू शकत नाही. जसं लोकल ट्रेन्स किंवा ज्या जनरली ट्रेन्समध्ये लोक ट्रॅव्हल करतात त्यांना लगेजचं लिमिटेशन नसते, किती वेट तुम्ही कॅरी करू शकतात. आणि फ्लाईटमधून जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करतात तेव्हा तुम्हाला सर्टन किलोज सर्टन लिमिटेडच आहे, कारण की तुम्हाला उडण्यासाठी सर्व जोडीला घेऊन जाऊ शकत असं मी ऐकलेलं आहे. आणि तीच याच्यात आहे की एखादा स्पोर्ट्स पर्सन असो किंवा एखादा अजून कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला अव्वल स्थान मिळवायचं असेल किंवा तुम्ही अव्वल स्थानासाठी ते काम करत असतील तर तुम्हाला ॲटलिस्ट 8-10 वर्ष 10-12 वर्ष तुम्हाला तेवढे सातत्याने त्याच जोमाने तुम्हाला अर्पण करायला लागतं, द्यायला लागतात. आणि त्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी तुम्हाला एक बऱ्याचशा गोष्टी त्याग करायला लागतो. जसं आहारावर नियंत्रण, बाहेर कुठल्याही पार्टीला, फंक्शनला, मित्रपरिवारांच्या जोडीला, कुटुंबाच्या जोडीला तुम्ही कुठल्याही वेळी जाऊ शकत नाही. बिकॉज मी जनरली 5 ते 6 तास दिवसातून प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यासाठी मला सर्टन स्लीप
त्या निमित्ताने घ्यायलाच लागते. त्यामुळे बरेचसे फंक्शन माझे मिस होतात. खाण्याची आवड असल्यामुळे कुठल्याही वेळी काही खाणं आधी चालायचं तसं ह्याच्यात नाही चालत. कॉम्प्रोमाइज हा एक वर्ड आहे. आणि एखादा मोठ्या पल्ल्याचा तुम्ही जर ध्येय ठेवता समोर तर ते कन्सिस्टंटली तुम्हाला करायचं आहे. तर ज्या पद्धतीने कॉम्प्रोमाइज हा शब्द आहे तसा माझ्या लाईफमध्ये कन्सिस्टन्सी वर्ड आहे. नेव्हर गिव्ह अप हा माझा एक फंडा आहे की कुठल्याही लक्ष्य अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला नेव्हर गिव्ह अप हा हे वाक्य हे शब्द रोज बोलावं. आणि कन्सिस्टंटली तुम्ही एखाद्या गोष्टीला हार्डवर्क प्रमाणे जर पाठी लागले तर यश हे तुम्हाला मिळणार. भले आजचं यश उद्याला मिळेल पण त्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा त्याग करायला लागतो. आणि तसंही मी केलेला आहे. किंवा माझ्याच सारखे बरेचसे स्पोर्ट्स पर्सन असतील ज्यांनी कुठल्या तरी स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींचा त्याग केलेला हे खरं आहे. आता तुम्ही अल्ट्रामॅन झालेले, तुम्ही नुकतीच फ्लोरिडामध्ये अल्ट्रामॅन हा एक पुढचा टप्पा आहे, आयर्नमॅनचा पुढचा टप्पा आहे आणि ही अतिशय कठीण स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये आणि आयर्नमॅन स्पर्धेमध्ये काय फरक होता आणि ही जी अल्ट्रामॅन आहे ही स्पर्धा पूर्ण करताना तुम्हाला किती परिश्रम घ्यावे लागले आणि हे सर्व परिश्रम घेताना तुमच्या सोबत कोण होते, तुमच्यासोबत तुमची सपोर्टिंग टीम होती का आणि त्यांच्यामुळे तुम्हाला हे सर्व जा पल्ला आहे हा गाठताना किती मदत झाली आणि त्यांचं किती सहकार्य लाभलं? बरोबर. अल्ट्रामॅन फ्लोरिडा ही 9 ते 11 फेब्रुवारीमध्ये मी कंप्लीट केली. 2 आठवडे झाले या स्पर्धेला. अजून माझी रिकव्हरी चालू आहे त्या स्पर्धेच्या नंतरची. ही आयर्नमॅन पेक्षा ट्रिपल द डिस्टन्स अशी स्पर्धा समजली जाते ज्याचे अफिलिएशन वर्ल्ड ट्रायथलॉन युनियन तर्फे दिलेलं आहे. म्हणजे ही कुठली साधी इव्हेंट नाहीये तर बरेचसे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते. फ्लोरिडा, ॲरिझोना, कॅनडा आणि हवाई हे या ठिकाणी 4 ठिकाणी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते. आणि या स्पर्धेसाठी मी गेल्या वर्षी निश्चय केलेला की मला ही स्पर्धा करायची आहे. आणि त्या दरम्यान बॅक टू बॅक माझे इव्हेंट्स बरेचसे 2023मध्ये केले. त्याच्यामुळे पाहिजे तेवढी तयारी केली नाही. जनरली अल्ट्रामॅन स्पर्धेसाठी वर्ष ते 1.5 वर्ष पार्टिसिपंट जे असतात ते प्रॅक्टिस करतात. आणि मला बॅक टू बॅक माझे इव्हेंट होते म्हणून मी फक्त 2च महिने या स्पर्धेला देऊ शकलो. 2 महिन्यामध्ये मला जास्त दिवस न मिळाल्यामुळे मला जास्त वर्किंग आवर, जास्त प्रॅक्टिस आवर्स द्यायला लागले. सो 2 आठवड्यात म्हणजे नॉट इव्हन 2 महिने 7 आठवडे मला मिळाले. 7 आठवड्यामध्ये मी जवळपास 40 ते 50 तास आठवड्यातून वर्कआउट करत होतो. 7 आठवड्यामध्ये एकही रेस्ट डे नव्हता. रोज कन्सिस्टंटली कमीत कमी 40 आणि 50 तास आठवड्याचे असे 7 आठवडे मी प्रॅक्टिस केली. त्या संदर्भात मी रिकव्हरीसाठी पण बराचसा फोकस केला, चांगला आहार ठेवला आणि जवळपास 6 ते 8 तास सॅटर्डे संडेला 12 तास 10 तास असे प्रॅक्टिस आवर्स माझे होते. त्यामुळे मी सक्सेसफुली ही इव्हेंट कंप्लीट करू शकलो. या स्पर्धेची माहिती देऊ इच्छितो. या स्पर्धेला पहिला टप्पा स्विमिंग आहे जो 10 किलोमीटरचा स्विमिंग आहे. पहिले 10 किलोमीटर स्विमिंग संपल्यानंतर तुम्हाला 420 किलोमीटर सायकलिंग करायला लागते आणि मग 85 किलोमीटर रनिंग करायला लागते. तर हे तिन्ही स्पर्धा प्रकार 3 दिवसात डिवाइड केलेले आहेत. सो पहिल्या दिवशी आम्हाला 10 किलोमीटर स्विमिंग आणि 145 किलोमीटर सायकलिंग 12 तासात करायची असते. सो 12 तासाचा कट ऑफ टाइम दिलेला असतो आणि त्या दरम्यान ही आम्हाला दोन्ही स्पर्धा प्रकार संपवायचे असतात. दुसऱ्या दिवशी 12 तासात 275 किलोमीटर सायकलिंग करायची असते आणि तिसऱ्या दिवशी 12 तासामध्ये 85 किलोमीटर रनिंग करायची असते. सो 85 किलोमीटर रनिंग ही तिसऱ्या दिवशी, तेही पहिले 2 दिवस एवढा हेवी वर्कआउट झाल्यानंतर करण्यासाठी खूप कठीण गोष्ट आहे जी इव्हेंटच्या दिवशीच कळते की किती मोठा टास्क हा होता. पण बिकॉज ऑफ माझं चांगलं डाएट आणि चांगलं प्रॅक्टिस रुटीनमुळे मी इव्हेंट फास्टेस्ट इंडियन म्हणून कंप्लीट करू शकलो. 2024 फ्लोरिडामध्ये फास्टेस्ट इंडियन ही मी स्पर्धा कंप्लीट केली आणि माझा 3 दिवसाचा टायमिंग कॅल्क्युलेट केलं तर 31 तास 46 मिनिटात केलं, जो आम्हाला कालावधी दिलेला 36 तास. तर एवढ्या ह्याच्यात मी कंप्लीट केली. ही स्पर्धा म्हणजे जी पूर्ण करताना कधी असा टप्पा आला का किंवा कधी असं वेळ आली का की ज्यावेळेला तुम्हाला असं वाटलं मनामध्ये की अरे मी ही स्पर्धा भाग तर घेतलाय परंतु मी पूर्ण करू शकेन की नाही करू शकेन, असं तुम्हाला कधी वाटलं का? आणि त्यावेळेला नेमकं काय घडलं की म्हणजे कशामुळे तुम्ही मग ही स्पर्धा ही पूर्ण करू शकलात? पहिल्या दिवशी तर मी खूप स्ट्रॉंगली फिनिश केली. त्यामुळे मला पहिल्या दिवशी तर असा क्षण अजिबात आला नाही डोळ्यासमोर की मी
कुठेतरी कठीण मला सामोरं जायला लागते की मी कम्प्लीट करू शकेल का नाही का सोडेल. पण दुसऱ्या दिवशी मी सांगू शकतो, कारण की सकाळी इव्हेंट चालू होतो, 7 वाजता इव्हेंट चालू झाला फ्लॉरिडाला. त्यावेळेला 10 डिग्री टेम्परेचर होतं. बरोबर. आणि 10 डिग्री म्हणजे थंडीत इव्हेंट चालू होऊन दुपारी 1 ते 2च्या दरम्यान जवळपास 35 ते 36 डिग्री टेम्परेचर होतं. आणि मग परत संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान 15 ते 16 डिग्री टेम्परेचर. म्हणजे 12 तासाच्या कालावधीमध्ये 3 वेळा फ्लक्च्युएशन ऑफ द वेदर टेम्परेचर. त्याच्यामुळे खूप बॉडीला व्हेरिएशन्स आले टेम्परेचरमुळे. मेंटली पण खूप ड्रेन झालो बिकॉज ऑफ दुपारचे एक्स्ट्रीम हीट होती. जे फ्लोरिडाची हीट खूप कठीण आहे, ज्यांना परिचय असेल त्यांना माहितीच असेल याबद्दल. आणि त्यावेळेला असं डोक्यात आलं क्षण की हे खूप माझ्या आटोक्याच्या बाहेर आहे, शरीराच्या बाहेर आहे, कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. तर प्रॉब्ली मला नाही, मी तयार नाहीये आणि मला गिव्हअप करायचंय. पण ज्या पद्धतीने ज्या वेळेला गिव्हअप करायचा विषय येतो का डोक्यात हा विचार येतो, तो स्वाभाविक आहे, माणूस आहे, त्या अनुषंगाने येणारच. कारण काय असं बोललं जाते की माइंड हे पहिले गिव्हअप करते, शरीर गिव्हअप करत नाही. आणि त्याच्यात मी माझं हे श्रेय माझे टीम मेंबर्स होते, क्रू मेंबर्स होते, त्याच्यात माझी वाईफ पण होती लेमी डी सिल्वा. त्या प्रत्येक वेळेला माझ्या जोडीला असतात, प्रत्येक इव्हेंटला त्याचा सपोर्ट असतो. माझे दुसरे मित्र होते, माझा कोच US चा कोच आहे ते होते. त्यांनी मला हे सांगितलं की माइंडने गिव्हअप केलेलं आहे, बॉडीने नाही. सो आता माइंडने गिव्हअप केलं, सो आता हे तू फोकस कर की हे बॉडीसाठी करतोय. पुढचे जे काय डिस्टन्स बाकी आहे, पुढचा जो काय टप्पा गाठायचा तो बॉडीचा काम आहे, माइंडचा नाहीये. सो डोक्यात आलेला आहे तर त्याच्याबद्दल विचार करू नको, यू जस्ट हॅव टू गो. आणि त्याच्यातून बरेचसे पॉझिटिव्ह वाईब्स मला मिळत होते. आणि एकंदरीत मी विचार करत होता की जर सोडायचं असेल तर मी सुरूच का केलं. कारण का एवढ्या अर्ध्यावर आल्यावर सोडण्यापेक्षा आधीची जी मेहनत केली ती फुकटच जाणार. तर त्याच्यामुळे ते थोडं मेंटली मी स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न केला आणि कम्प्लीट केली. सो तो एक पॉइंट आलेला की सायकलिंगच्या वेळेला की गिव्हअप. पण नशिबाने साथ दिली, शरीराने साथ दिली. आणि बरेचसे चाहते आहेत ज्यांच्या शुभेच्छा कंटिन्यू मला 3 दिवस इव्हेंटच्या दरम्यान सोशल मीडियावर येत होत्या. आणि त्याच्यामुळे मी कदाचित ती स्पर्धा पुढचा टप्पा चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता तुम्ही भविष्यामध्ये पण अल्ट्रामॅन ही स्पर्धा पुन्हा त्याच्यामध्ये भाग घेणार आहात भविष्यामध्ये? ज्या वेळेला इव्हेंट मी 3 दिवस करत होतो त्यावेळेला मी 10 वेळा बोललो की मी चुकी केली की इव्हेंट करून एवढा त्रास होत होता. इव्हन इव्हेंट 2 दिवस इव्हेंट झाल्यानंतर 2 ते 3 दिवस देखील मी असे परिस्थितीत होतो की मी हे का भाग घेतला, एवढा त्रास होत होता. बट इट्स अ पार्ट ऑफ जर्नी. की सोपी गोष्ट करत असतील तर ती सगळेच केली असते, सोपी गोष्ट असती तर कोणाचंही काम असतं. हार्दिक पाटीलने आता बरेचसे आयर्नमॅन आणि हाफ आयर्नमॅन अशा पद्धतीने केल्यात जे इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. बॅक टू बॅक इव्हेंट मी करतोय. जनरली असं एशियामध्ये असे हार्डली प्लेयर्स असतील जसे बॅक टू बॅक इव्हेंट करतात. जसे मी 2 आठवड्यात 2 फुल आयर्नमॅन कम्प्लीट केलेले आहेत. 3 आठवड्यामध्ये 4 इव्हेंट केलेले आहेत. दीड महिन्यामध्ये म्हणजे जवळजवळ 6 वीक मध्ये मी 5 आयर्नमॅन केलेले आहेत. असे बरेचसे रेकॉर्ड आहेत त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. तर मी नॉट इव्हन आयर्नमॅन कम्प्लीट करतो बट त्याच्यात पण अजून कठीण मधलं कठीणचं टार्गेट डोक्यात ठेवतो आणि तसे बॅक टू बॅक इव्हेंट कम्प्लीट करतो. तर त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं की नाही करायला पाहिजे. पण आता जसं तुम्ही विचारला हा प्रश्न तर डेफिनेटली येस, मी अल्ट्रामॅन परत करणार. आणि सध्या नाही करणार कारण का बरेचसे आयर्नमॅन हाफ आयर्नमॅनचे इव्हेंट माझे लाईन अप आहेत या वर्षीचे, पुढच्या वर्षीचे. सो ज्या वेळेला मी अल्ट्रामॅनचा प्लॅन करतोय त्यावेळेला पण तो माझा एक रेकॉर्ड होणार आहे. आणि मी असं काहीतरी ट्राय करणार आहे, अटेम्प्ट करणार आहे की ते आय विल बी द फर्स्ट पर्सन फ्रॉम द वर्ल्ड, अख्ख्या जगातला मी एकमेव असा ऍथलीट असणार आहे की तो अल्ट्रामॅनच्या रिलेटेड विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याची तयारी मी याच क्षणी म्हणजे आजपासून या वर्षीपासून मी चालू केलेली आहे. मग ती मेंटली असो का फिजिकली असो. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे
तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपण उगाचच हार्दिक पाटील याला महाराष्ट्राचा युथ आयकॉन नाही म्हणते, कारण का तो हजारो लाखो तरुणांसाठी एक आदर्श आहे, प्रेरणा आहे. त्याने जे काही मेहनत केलेली आहे, इतका प्रवासापर्यंत तो पोहोचलेला आहे. हा प्रवास अतिशय थक्क करणार आहे आणि सर्वसामान्य माणसासाठी तर हा प्रवास अशक्य असा आहे. तर हार्दिक आपण जर बघितलं तर आताची जी युवा पिढी आहे, ही युवा पिढी खूप म्हणजे एक नवीन कल्चरकडे वळत चाललेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं फिटनेसचं जे बद्दल जी जागरूकता पाहिजे आपल्या शरीराच्या फिटनेसबद्दल ती फार कमी होत चाललेली आहे. इव्हन मध्यमवर्गीय घरातली लोकंसुद्धा, मुलंसुद्धा आणि श्रीमंतांच्या घरातली मुलंसुद्धा म्हणजे आपल्या फिटनेसकडे ते लक्ष देत नाही आहेत. आणि ज्या चुकीच्या सवयी, खाणं पिणं, आता 2 दिवसांपूर्वीच एका सिने अभिनेत्याने एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये 2 तरुण कॉलेजच्या मुली ह्या ड्रग्ज घेऊन त्या अतिशय बेधुंद नशेच्या अवस्थेमध्ये सापडल्या. त्यांनी त्यांना उचललं आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडलं. तर अशी जी तरुणाई आहे जी ह्या अशा चुकीच्या मार्गाला चालली, ह्या सर्व तरुणाईला तू काय संदेश देशील तुझ्या मार्फत? म्हणजे तुझ्या जे काही तू आजपर्यंत केलेलं आहेस, तुझ्या आयुष्यामध्ये जो काही तू कमवलेलं आहेस, त्या मार्फत तू या तरुणाईला काय संदेश देशील? माझा या सर्व तरुणाईला किंवा प्रत्येक त्या व्यक्तीला एकच संदेश आहे, एकच सल्ला आहे किंवा एकच सांगणं असेल की हे तुम्ही फिजिकल फिटनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे मी आज बोलतोय, पण हे प्रत्येक माणसाला कोविडमध्ये समजलेलं आहे. माणसाकडे किती पैसा आहे, किती पैसा नाही आहे, माणसाच्या जोडीला किती मित्रपरिवार आहे, कुटुंब आहे, हे महत्वाचं नाही. तुमच्या जोडीला तुमचा फिटनेस आहे का नाही. ज्याच्याकडे फिटनेस आहे, जो शारीरिकदृष्ट्या फिट आहे, तोच मेंटली फिट असू शकतो आणि तोच माणूस जगला. आज तीच माणसं वाचली जी कोविडमध्ये फिजिकली फिट होती. आणि फिजिकल फिट राहणं हे अशी गोष्ट आहे की ते विकत घेऊ शकत नाही, ते कोणाला दाखवू शकत नाही. त्याच्यातून तुम्हाला फक्त सेल्फ सॅटिस्फॅक्शन आणि सेल्फ डिसिप्लिन असतील तर तुम्ही त्या गोष्टीला अचीव करू शकतो. आणि ज्या वेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बिंग फिजिकल फिट हे अचीव करतील, त्यावेळेला त्याचा हॅपीनेस हा कितीही पैशाने विकत घेतलेल्या गोष्टीपेक्षा जास्त असणार आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला अपार मेहनत लागते अशातली ही भाग नाही, फक्त कन्सिस्टंटली तुम्हाला त्या गोष्टीवर काम करायचं आहे. ज्या पद्धतीने मी सांगत नाही की तुम्हाला दिवसातून 2 तास द्या, 3 तास द्या, 100 किलोमीटर सायकलिंग करा, 5 किलोमीटर स्विमिंग करा, पण निदान अर्धा तास 1 तास तर प्रत्येक माणूस 24 तासातला देऊच शकतो आणि तो द्यायलाही हवा. कारण काय तुम्ही स्वतःसाठी जर 1 तास दिवसातून नाही देऊ शकत तर मग तुम्ही स्वतःला कुठे बघताय. आणि हा माझा सल्ला असेल, मग तो श्रीमंत असेल, गरीब असेल, तरुण असेल किंवा वयस्कर असेल किंवा कुठल्याही फिजिकल कंडिशन मध्ये असेल. सो बरेचसे प्रकार आहेत. काही लोक बोलतात की माझं नी पेन आहे, बॅक पेन आहे, पण त्या पद्धतीने बरेचसे वर्कआउट्स किंवा पर्सनल कोचेस, फिजिकल ट्रेनर्स अवेलेबल आहेत. त्या अनुषंगाने वर्कआउट्स अवेलेबल आहेत आणि घरी बसल्या पण तुम्ही योगा आणि बाकीच्या गोष्टी करू शकता. सो यू डोंट हॅव टू व्हिजिट वर्कआउट करायला तुम्हाला जिमला जायलाच पाहिजे असं नाहीये. आणि माझा सर्वांना सल्ला असेल की स्वस्तात स्वस्त फिजिकली फिट राहायचं असेल तर एक मार्ग आहे, फक्त शूज विकत घ्या आणि घरातून बाहेर पडा. 15 मिनिटाचा टायमर लावा, अर्धा तासाचा टायमर लावा, सरळ धावत जा, टायमर वाजला सरळ रिटर्न या. तुम्ही चालू करा 15 मिनिटापासून, इट विल इन्क्रीज. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास. आज मला वाटते मी 2014 पासून मॅरेथॉन चालू केली, त्यावेळेला वसई विरारमध्ये हार्डली, विच इज फॅक्ट, हार्डली लोक किंवा मुलं मुली मॅरेथॉन रिलेटेड स्पर्धेत सहभागी होत होते. मला आठवत नाही, मोजकी मुलं असतील माझ्या अगोदर ज्यांनी चालू केलं. पण आज तुम्ही बघतील तर आपल्या आजूबाजूला प्रत्येक बिल्डिंग मध्ये, घरामध्ये एक मुलगा मुलगी आहे जो या स्पर्धेत सहभागी होतो. नॉट इव्हन विरारमध्ये, विरार वसईच्या बाहेर पण प्रत्येक मुलगा जाऊन आज सहभागी होतो. हे एक चांगली गोष्ट वाटते. आणि तुम्ही सल्ला द्या, ग्रुप इव्हेंट करा, ग्रुपमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा, जेणेकरून एखादा कमी पडतोय त्या पोराला, त्या पोरीला तुम्ही पुश करू शकतात आणि फिजिकल फिटनेस मध्ये फिट राहण्याचा मदत करू शकतात, कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. आणि मी तोच सल्ला देईल, फिट हे तो सब आहे. म्हणजे तुम्ही फिट राहा, बाकी सर्व एव्हरीथिंग एल्स लेटर. म्हणजे फिजिकल फिटनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर मी हा सल्ला देईल की त्याच्यासाठी जे जे करायला लागते ते तुम्ही करायला पाहिजे. ओके, धन्यवाद हार्दिकजी. मी सर्वप्रथम तू आम्हाला वेळ दिलास, कारण का की तू विविध स्पर्धांसाठी तू नेहमी जास्त वेळ परदेशांमध्ये असतोस
आणि कमी वेळ भारतामध्ये असतोस आणि त्यामुळे तुझ्या या व्यस्त वेळापत्रकामधून देखील तू आम्हाला वेळ दिलास, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या, स्वतःचे अनुभव आमच्या बरोबर शेअर केले आणि तसंच तू या तरुणाने देखील अतिशय मोलाचा असा संदेश दिलाय. त्याबद्दल मी U24 न्यूजच्या वतीने तुझे मनपूर्वक आभार मानतो. आणि नमस्कार दर्शक, तुम्ही बघितलं यापुढे देखील आपण आता हार्दिक पाटील याचा हा अतिशय थक्क करणारा असा प्रवास आपण सर्वांनी पाहिला आणि यापुढे देखील महाराष्ट्राचा युथ आयकॉन या कार्यक्रमामध्ये आपण असेच हार्दिक पाटील सारख्याच काही तरुणांना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलं, महाराष्ट्राची शान वाढवली, अपार मेहनत केली, भरपूर कष्ट केले आणि त्यांनी स्वतःचं कुटुंबाचं देखील नाव मोठं केलं. तर तुम्ही देखील अशाच प्रकारे U24 न्यूजवरती आपल्या राजकीय, खेळाच्या आणि मनोरंजनाच्या विविध घडामोडी तुम्ही पाहत राहा. आणि ह्या कार्यक्रमामध्ये अजून काय करायला हवं आणि तुमच्या आजूबाजूला आसपास जर एखादा हार्दिक पाटील सारखा एखादा युथ आयकॉन असेल तर त्याबद्दल देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा U24 न्यूज. धन्यवाद.